माझ्या पतीचं निधन झाल्यामुळे मी आमचा वडापाव आणि चहाचा गाडा चालवत होते. मी खूप एकटी पडले होते. अचानक एक तरुण माझ्या चहाच्या आणि वडापावच्या गाड्यावर आला. त्याला काम नव्हतं. मी त्याला काम दिलं. तो दिसायला खूप सुंदर होता. हळूहळू आमची ओळख वाढत गेली. एके दिवशी तो माझ्या घरी आला. अंधार खूप झाला होता. आम्ही बरोबर एकत्र जेवण केलं. संध्याकाळी झोपायला गेलो आणि रात्री. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव पल्लवी आहे. माझं वय 27 वर्ष आहे. 7 वर्षांपूर्वी माझं लग्न विजय यांच्याशी झालं होतं. आमच्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. माझ्या नवऱ्याचा व्यवसाय म्हणजे रस्त्याच्या कडेला एक छोटासा स्टॉल होता. त्या स्टॉलवर आम्ही वडापाव आणि चहा विकायचो. पण मागच्या 3 वर्षांपूर्वी विजय यांचा आजाराने मृत्यू झाला. आम्हाला मुलबाळ नव्हतं, पण आम्ही दोघं खूप आनंदाने आयुष्य जगत होतो. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. पण अचानकपणे ते मला एकटं सोडून गेले. त्यांचं जाणं माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. त्यांच्या निधनानंतर त्यातून सावरून वर यायला मला खूप दिवस लागले. आमचं हॉटेल बराच काळ बंद होतं. मग मी ठरवलं की पुन्हा तो स्टॉल सुरू करावा, कारण आमच्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी तो गाडा पुन्हा सुरू केला. मी स्वतः चहा आणि वडापाव बनवून विकायचे. त्यातून थोडेफार पैसे मिळायचे, म्हणजे तसे बरेच पैसे मिळायचे. पण सगळी कामं एकटीने करायची म्हणजे खूप त्रास व्हायचा. सगळं वस्तू बनवायच्या, भांडी घासायची, हॉटेल उघडायचं, बंद करायचं, ही सगळी धावपळ माझ्या एकटीवर यायची. अशाच एका दिवशी एक तरुण माझ्या हॉटेलवर आला. तो साधारण 27-28 वर्षांचा असेल. त्यानं एक वडापाव, एक चहा मागवला. मी त्याला दिलं. तो वडापाव खात होता आणि त्याचवेळी माझ्याशी बोलत होता. तो दिसायला फारसा हँडसम नव्हता, पण चांगला दिसत होता. तो मला म्हणाला, इथे कुठे जॉब मिळेल का? मी त्याला विचारलं, कसलं काम हवं आहे? तो म्हणाला, कोणतंही चालेल. माझी आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब आहे. मी अनाथ आहे. माझं शिक्षण 12वी झालंय, पण गरिबीमुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही. खूप दिवसांपासून काम शोधतोय, पण कुठेच काम मिळत नाही. त्याचं हे बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. मी त्याला म्हणाले, बघते काय काम असेल तर कळवते. 2-4 दिवसात सांगते. तो म्हणाला, ठीक आहे, भेटतो परत. तो गेल्यावर मी त्याच्या विचारात राहिले. तो मला चांगला वाटला. मी मनात ठरवलं की आपण त्याला आपल्या स्टॉलवर कामाला ठेवावं, कारण मला सुद्धा मदतीची गरज होती. मग मी 2-3 दिवस माझ्या कामातच गुंतले. एके दिवशी दुपारी तो पुन्हा आला आणि म्हणाला, बाईसाहेब, मी तुम्हाला कामाबद्दल विचारलं होतं. काही मिळालं का? मी त्याला विचारलं, तू या स्टॉलवर काम करशील का? त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याकडे. तेव्हा पहिल्यांदाच आमची नजरानजर झाली. काही वेळ आम्ही एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तो म्हणाला, मी कोणतंही काम करायला तयार आहे. मी म्हणाले, माझ्याकडे वडापाव कसा बनवायचा, चहा कसा बनवायचा हे शिकावं लागेल. कधीकधी टेबल खुर्च्या लावणं, भांडी घासणं, साफसफाई करणं, हे सगळं करावं लागेल. तो म्हणाला, मला चालेल. मी सर्व काही शिकायला आणि करायला तयार आहे. मला कामाची खूपच गरज आहे. मग मी त्याला विचारलं, तुझं नाव काय? कुठे राहतोस आणि कधीपासून येणार कामावर? तो म्हणाला, माझं नाव कुणाल आहे. मी आजपासूनच कामाला येईन. माझं राहायचं ठिकाण कुठे फिक्स नाही. कधी मंदिरात झोपतो, कधी एखाद्या शाळेत. माझं कायमचं राहण्यासाठी ठिकाण नाही. त्याचं ऐकून मला खूप वाईट वाटलं. एकटी तरुणी म्हणून मी त्याला घरी नेणं अयोग्य वाटत होतं. त्यामुळे मनात खूप द्विधा भावना होत्या. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, मी तुला काम देऊ शकते, पण राहण्यासाठी मी काही मदत करू शकत नाही. तुलाच बघावं लागेल. त्याने आनंदाने मान्य केलं आणि म्हणाला, हो बाईसाहेब, चालेल. त्या दिवसापासून तो माझ्याकडे कामाला येऊ लागला. पहिल्या दिवशीच त्याने भांडी घासणं, साफसफाई करणं, अशी सगळी कामं मन लावून केली. तो खूपच हुशार होता. त्याला फक्त संधीची गरज होती. संध्याकाळी तो मंदिरात, धर्मशाळेत किंवा एखाद्या मराठी शाळेत जाऊन झोपायचा. त्याच्याकडे एक छोटी पिशवी होती. त्यात त्याचे कपडे, अंथरूण, पांघरूण सगळं होतं. 1-8-10 दिवस तो तरुण माझ्याकडे रोज येत होता. खूप प्रामाणिक होता. कामही व्यवस्थित करायचा. मला तो बाहेर राहतो याचीच काळजी लागून राहायची. मग मी माझ्या मनावर दगड ठेवला. मी एका खेडेगावातच राहत होते. हॉटेलपासून 1-2 किलोमीटर अंतर होतं आणि मी रोज ते अंतर पायी जायचे. आमच्या घराजवळ कोणाचीच घरे नव्हती. आमची थोडी शेती होती आणि त्या शेतातच माझं घर होतं. मग मी त्या तरुणाला म्हणाले,
तुझी राहण्याची सोय नसेल तर तू आमच्या घराजवळ एक छोटीशी झोपडी बांधून राहू शकतोस. तो तरुण खूप आनंदी झाला. रविवारी आमचं हॉटेल बंद असायचं म्हणून त्यानं रविवारी छोटंसं घर बांधायचं ठरवलं. मी त्याला मदत करणार होते. आमच्या शेतात थोडी लाकडे होती. हे सर्व साहित्य त्यानं गोळा केलं आणि रविवारी ही सर्व कामं करत असताना आमची एकमेकांकडे नजर जायची. थोडाफार स्पर्श व्हायचा आणि आमच्यामध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं. आम्ही दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहायचो. पण त्याचं बोलणं खूप चांगलं होतं. तो कधीही वेडंवाकडं वागत नव्हता. त्याचा स्वभाव खूप चांगला होता. त्याचं घर एका दिवसात बांधून झालं होतं. छोटंसं बांधलं होतं. संध्याकाळचा जेवणाचा डब्बा त्याला मीच आणून दिला. उद्यापासून तो स्वतः त्याचं जेवण बनवणार होता. त्याला मी आमच्या घरातील एक स्टोव्ह, थोडंसं रॉकेल आणि स्वयंपाकासाठी लागणारी काही भांडी दिली. शिवाय किराणा आणण्यासाठी थोडेफार पैसेही दिले. त्याने लागणारं सर्व साहित्य आणलं आणि आता तो स्वतः स्वयंपाक करून खायला लागला. आता आम्ही दोघंही नियमितपणे आमच्या हॉटेलवर जात होतो. त्याला हळूहळू मी वडापाव, चहा कसा बनवायचा ते शिकवू लागले. तो आता हे सर्व अगदी व्यवस्थित करत होता. मी केवळ पैशाच्या गल्ल्यावर बसून राहायचे. कधीकधी भांडी धुणंही त्याचंच काम होतं. आता तो सगळं एकटाच सांभाळत होता. त्याच्या हाताला खूप चांगली चव होती. तो वडापाव खूपच स्वादिष्ट बनवायचा. त्यामुळे ग्राहकांना तो खूप आवडायचा आणि दुकानात चांगलीच गर्दी व्हायची. त्यामुळे कमाईही चांगली होत असे. त्याला मी हळूहळू पगारही देऊ लागले. आता या गोष्टीला 5-6 महिने झाले होते. तो खूप प्रामाणिक असल्यामुळे माझा त्याच्यावर खूप विश्वास बसला होता आणि माझं त्याच्याकडे आकर्षणही वाढत चाललं होतं. तो सुद्धा अधूनमधून माझ्याकडे पाहायचा, माझ्याशी गोड बोलायचा. आमच्यामध्ये आता एक जवळीक निर्माण होऊ लागली होती. माझा पती वारल्यानंतर मी एकटी पडले होते. पण या तरुणामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा हळूहळू आनंद यायला लागला होता. एके दिवशी आमच्या घराजवळच्याच काही घरांमध्ये चोरी झाली. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. मलाही खूप भीती वाटू लागली. काय करावं हेच समजत नव्हतं. एकटीला झोपही लागत नव्हती. मग मी विचार केला की आपण त्या तरुणाला सोबत बोलवावं. माझं घर मोठं होतं, 2-3 खोल्यांचं. मग मी कुणालला म्हणाले, खूप भीती वाटते रे, तू काही दिवस माझ्या घरी झोपायला येशील का? जेवण वगैरे मी आपल्या दोघांचं बनवून ठेवेल. तू फक्त रात्री झोपायला येशील आणि जेवण करशील. तो म्हणाला ठीक आहे. त्या दिवशी आम्ही हॉटेलवरून घरी आलो. कुणाल आपल्या झोपडीत गेला. मग मी त्याला सांगितलं, तू जेवण बनवू नको, मी तुझं जेवण बनवते. मग मी आमच्या दोघांसाठी जेवण बनवलं. बटाट्याची भाजी, चपाती, भात आणि वरण. मी दोघांसाठी जेवण वाढलं. आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र जेवण करत होतो. असंच मी आणि माझा नवरा दोघं जेवण करायचो. तो क्षण मला आठवला आणि माझे डोळे भरून आले. त्याने माझ्या डोळ्यांकडे पाहिलं आणि विचारलं, बाईसाहेब का रडताय? मी म्हणाले, काही नाही, आणि शांत बसले. आम्ही दोघंही खूप आनंदाने जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो. त्यावेळेस आमच्याकडे TV नव्हता म्हणून काय करायचं म्हणून आम्ही गप्पा मारायला बसलो. मी ठरवलं आता त्याच्याबद्दल थोडं विचारावं. तो म्हणाला, माझे आईवडील कोण आहेत? मला काहीच माहिती नाही. मी अनाथ आहे. शिक्षण झाल्यावर मी अनाथाश्रम सोडलं आणि स्वतः काहीतरी करायचं ठरवलं. पण पैसे वगैरे नव्हते, कोणी काम देत नव्हतं, म्हणून मिळेल ते काम करत होतो, मिळेल तिथे राहत होतो. पण तुम्ही आधार दिल्यामुळे मला खूप समाधान वाटतं, कारण तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि मला असं वाटतं की माझं नशीबच बदललं आहे. तुम्ही जर मला आधार दिला नसता तर माझं काहीतरी वेगळंच झालं असतं. तो माझी खूप स्तुती करत होता. त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला होता. आता रात्रीचे 10 वाजले होते. आम्ही दोघांनी झोपायचं ठरवलं. दोघांनी वेगवेगळं अंथरुणही टाकली होती आणि मध्ये थोडंसं अंतर ठेवलं होतं. आता दोघंही झोपण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळातच कुणाल झोपी गेला, पण मला मात्र झोप येत नव्हती. माझ्या नवऱ्याची आठवण येत होती. हा तरुण माझ्याजवळ असूनही त्याने कधीही वाईट विचार केला नव्हता, कधीही वाईट वर्तन केलं नव्हतं. एवढा तो प्रामाणिक होता. मला त्याचा खूप हेवा वाटत होता. माझ्या नवऱ्याची आठवण सतत येत होती. मागच्या 3-4 वर्षांपासून मी एकटीच होते. आता ह्या कुणालमुळे मला एक आधार मिळाला होता. माझ्या मनात वेगवेगळ्या भावना येत होत्या. मला झोप लागत नव्हती. मी उठले. कुणाल जिथे झोपला होता तिथे जाऊन बसले. त्याला शांत झोप लागली होती. मला त्याच्यामध्ये माझा नवरा दिसत होता. एवढा प्रामाणिक तरुण. मी त्याच्या केसातून हात फिरवू लागले. खूप वेळ त्याच्या केसांमध्ये हात फिरवत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते.
त्या अश्रूंचा एक थेंब कुणालच्या चेहऱ्यावर पडला. तशी त्याची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडून पाहिलं तर मी त्याच्या केसातून हात फिरवत होते. तो उठून बसला. मला रडताना पाहून तोही खूप नाराज झाला. त्याने आपल्या नाजूक हाताने माझे डोळे पुसले आणि म्हणाला, बाईसाहेब का रडत आहात? मी म्हणाले, माझे पती गेल्यापासून मी खूप एकटी पडले आहे. पण आता काही दिवसांपासून मला तुझा आधार मिळाला आहे. मला खूप चांगलं वाटते. तू खूप प्रामाणिक आहेस. कधीही माझ्याशी वाईट वागला नाहीस. खरं सांगू कुणाल, मला तू खूप आवडू लागला आहेस. माझा तुझ्यावर जीव जडला आहे. तुझ्यासारखा प्रामाणिक व्यक्ती मला कधीच भेटणार नाही. जर तुझ्या जागी दुसरा कोणी व्यक्ती असता तर तो माझ्याशी खूप विचित्र वागला असता. पण तू माझ्याशी तसं काही वागला नाहीस. मी त्याचे हात हातात घेऊन हेच बोलत होते. मग मी त्याला मिठी मारली. त्यानेही मला मिठी मारली. खूप वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. पुन्हा मिठीतून बाहेर आलो. मी त्याला म्हणाले, कुणाल, तुम्ही मला आयुष्यभरासाठी साथ देशील का? माझ्याशी लग्न करशील का? कुणाल भारावून गेला. त्याने मला पुन्हा एकदा कळकळून मिठी मारली. माझा नाजूक चेहरा त्याने हातात घेतला आणि माझ्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श केला. त्याच्या त्या चुंबनात खूप जादू होती. मी त्याच्या प्रेमात वेडी झाले होते. मग आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करू लागलो. आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम केलं. त्या दिवशी आम्हा दोघांनाही खूप आनंद मिळाला. त्याने मला पूर्ण प्रेम दिलं आणि मीही त्याला मनापासून प्रेम दिलं. आम्ही दोघंही तृप्त झालो होतो. मग आम्ही ठरवलं की आपण लग्न करायचं, एकत्र राहायचं, हॉटेल चांगल्या पद्धतीने चालवायचं. तसेच आम्ही एकमेकांवर खूप दिवस प्रेम करत राहिलो. नंतर आम्ही जवळच्याच मंदिरात जाऊन लग्न केलं. आम्ही दोघं एकत्र राहू लागलो. कुणालचा स्वभाव अजूनही तसाच आहे. तो अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतो, माझा आदर करतो आणि मीही त्याला एक पतीप्रमाणे स्थान देते. तो अजूनही वडापाव, चहा बनवतो आणि मी मागे गल्ल्यावर बसलेले असते. मी त्याला हॉटेलमध्ये थोडाफार काम करू लागते. हॉटेल चांगलं चालत आहे. आमचं सर्व काही व्यवस्थित आहे. काही दिवसातच मी गरोदर राहिले. मी खूप खुश होते कारण आमच्या आयुष्यात आता तिसऱ्या कोणाची तरी एंट्री होणार होती. हळूहळू 9 महिने पूर्ण झाले आणि मी एका गोंडस लहान मुलीला जन्म दिला. मला खूप आनंद झाला. कुणालाही खूप आनंद झाला. त्या दिवशी आम्ही दोघंही भरपूर रडलो कारण जर आम्ही एकमेकांना ओळखलं नसतं, एकमेकांच्या सहवासात आलो नसतो तर हा आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नसता. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी बरोबर वागले की चुकले? तुम्हाला काय वाटतं? मी कशी वागायला हवी होती? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.